नमस्कार. आपण पाहताय रत्नापूर न्यूज. लातूरात इनराईज बाय सयाजी हॉटेलचे भव्य उद्घाटन. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी. मयूर गर्जे. लातूर येथील MIDC परिसरात सयाजी ग्रुप आणि गर्जे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या इनराईज बाय सयाजी या आलिशान 3 स्टार हॉटेलचे आज दिमाखात उद्घाटन करण्यात आले. व्यंकटराव गर्जे व गर्जे कुटुंबियाच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला. या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना हॉटेलचे मॅनेजिंग डायरेक्टर मयूर गर्जे यांनी हॉटेलच्या संकल्पना, सुविधा आणि भविष्यातील योजना यांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की लातूर शहरात आधुनिक सुविधा आणि दर्जेदार सेवासह हॉटेल व्यवसायाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून करण्यात आला आहे. मयूर गर्जे पुढे म्हणाले की या हॉटेलमुळे स्थानिक आणि आसपासच्या भागातील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हॉटेल उद्योगात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते, त्यामुळे आम्ही स्थानिक तरुणांना प्राधान्य देत त्यांना नोकरी व प्रशिक्षणाच्या संधी देणार आहोत, असे स्पष्ट केले. MIDC परिसरात उभारण्यात आलेल्या हे हॉटेल आधुनिक वास्तुरचना, उत्तम राहण्याची सुविधा, भोजन व्यवस्था आणि कॉर्पोरेट कार्यक्रमासाठी आवश्यक सोयीने सुसज्ज आहे. लातूरसारख्या वाढत्या औद्योगिक शहरात अशा दर्जेदार हॉटेलची गरज होती. ती आता पूर्ण झाली असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. उद्घाटन सोहळ्यास उद्योजक क्षेत्रातील मान्यवर, व्यावसायिक, पत्रकार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पामुळे लातूरच्या औद्योगिक व व्यावसायिक विकासाला चालना मिळेल, तसेच शहराची ओळख पर्यटन आणि व्यावसायिक नकाशावर अधिक ठळकपणे निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सर्वांना नमस्कार. गुड आफ्टरनून. मला जास्त बोलायची सवय नाही आहे, पण मी आज प्रयत्न करतोय. फर्स्ट ऑफ ऑल मी सगळ्यांचं स्वागत करतो, जे पण मीडिया पार्टनर्स आलेले आहेत, पत्रकार मित्र भगिनी. माझे वडील गर्जे ग्रुपचे फाउंडर मिस्टर अजय कनोजियाजी, आमचे GM आकाश जुमडे, माझे दोन्ही भाऊ मुकेश आणि आकाश, माझी फॅमिली पण आली, म्हणजे माझी आई, माझी वाईफ, माझे मुलं, सगळ्यांना मी एकदा वेलकम करतो आमच्या गर्जे ग्रुपकडून, सयाजी ग्रुपकडून. आज मला खूप आनंद होतोय की आम्ही ऑफिशियली इनराईज बाय सयाजी लातूर बाय व्ही रेसिडेन्सी आज आम्ही एक चांगल्या माइलस्टोनला अचीव्ह करून आज आम्ही सगळ्यांसमोर ऑफिशियली ही प्रॉपर्टी लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये आकाशजींनी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात आल्याच असतील, व्हिडिओमध्ये पण दाखवल्याच आहेत की आमच्याकडे 30 रूम्स आहेत, लक्झरियस रूम्स आहेत, 30 रूम्स, 3 बँक्वेट आहेत, कवर्ड बँक्वेट, एक ओपन बँक्वेट आहे, बोर्ड रूम आहे आपल्याकडे, ज्याच्यामध्ये की 10 ते 12 लोकांना आपण एक चांगल्या पद्धतीची वेल इक्विप्ड एक रूम बनवली, जेणेकरून की तुम्ही तुमच्या छोट्या स्मॉल मीटिंग्स वगैरे तुम्ही तिथे घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त आमच्याकडे 2 रेस्टॉरंट्स आहेत, स्पेशालिटी रेस्टॉरंट, मल्टीक्युझिन रेस्टॉरंट. एक आहे जो की आम्ही लातूरमध्ये पहिल्यांदा प्रयत्न करतोय आणि लोकांचा त्याला प्रतिसाद पण मिळतोय, जे की आम्ही बुफे सिस्टम इथे सुरू केली, ज्याच्यामध्ये लोकांना हवं ते पाहिजे तेवढं जी व्हरायटी आम्ही लोकांना देऊ शकतो. नॉर्मली कन्फ्युजन असतं की कोणी सुद्धा गेलं की विचारतात की तुमच्या इकडे स्पेशालिटी काय आहे, तर आम्ही त्यांना म्हणतो की आमचं स्पेशालिटी आहे आमचा बुफे, गो हॅव इट. तुम्हाला आमच्या तिथलं पूर्ण स्पेशल थिंग तुम्हाला टेस्ट करायला लागेल. त्याच व्यतिरिक्त एक आमच्याकडे आहे मल्टीक्युझिन रेस्टॉरंट आला कार्ट मध्ये, ज्याला की आपण म्हणतो की आपण ऑर्डर देऊन गोष्टी मागवू शकतो ॲज पर अवर चॉईस. तर त्याची सिटिंग कॅपॅसिटी आमच्याकडे 60 लोकांचं बाहेर हॉरायझन नावाने एक रेस्टॉरंट आहे, आणि आतला मोमेंट जो आहे तो 70 पॅक्सचा सिटिंग कॅपॅसिटी आहे. त्या व्यतिरिक्त 2 हॉल्स आहेत, जिथे आपण आता बसलोय, तो अप्रॉक्सिमेटली 100 to 150 लोकांची गॅदरिंग आपण करू शकतो. त्याला अटॅचच इथे बाजूला एक डायनिंग एरिया, प्री फंक्शन एरिया म्हणतो आम्ही. त्या व्यतिरिक्त ग्राउंड फ्लोअरला एक 250 to 300 गॅदरिंगचा एक हॉल आहे, ज्याच्यामध्ये पण सेम गोष्टी आहेत, बुफे तुम्हाला आतच आपण लावू शकतो. त्या व्यतिरिक्त एक 300 ते 500 लोकांच्या गॅदरिंगसाठी ओपन टू स्काय एक लॉन ठेवलंय, ज्याचं नाव आहे ज्वेल. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही एक कॉम्बो तयार करायचा प्रयत्न केलाय, आणि हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. त्यांच्या सपोर्टमुळे, सयाजीच्या सपोर्टमुळे, आणि एक आम्हाला लातूरमध्ये, आणि माझ्या पप्पांचा पहिला हट्ट होता की नाहीतर नॉर्मली हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कसं असतं की हॉटेल म्हणलं की नॉनव्हेज, लिकर, ते म्हणजे ह्या 2 गोष्टी जर तुम्ही आणत नसताल तर मी माझी जागा तुम्हाला त्यासाठी देईन.
तर ही प्रॉपर्टी सयाजी ग्रुपची फर्स्ट प्रॉपर्टी आहे, विच इज प्युअर व्हेज विदाउट लिकर 3-star प्रॉपर्टी, विच इज हॅव्हिंग ऑल अम्युनिटीज compared to 3-star 5-star hotels. This is a 3-star hotel officially, but what we bought here, जे काय आम्ही इथं आणलंय ते सगळ्या 5-star प्रॉपर्टीच्या अम्युनिटीज आम्ही लोकांना देतोय. तर ह्यामध्ये मी पप्पांचं तर थँक करतोच आहे. त्या व्यतिरिक्त माझी मम्मी असेल, माझी मम्मी प्रोप्रायटर आहे. पप्पांचं डे 1 पासून महिलांना प्राधान्य द्यायचं हे पहिल्यापासूनच त्यांचा व्ह्यू आहे. तर ही जी प्रॉपर्टी आहे ती प्युअरली होल अँड सोल ओनर माझी मम्मी आहे. तर ह्या गोष्टी मला हे सांगायचं की ही प्रॉपर्टी लातूरमध्ये आणण्याचा एक हेतू हाच होता की लातूर प्रत्येक फील्डमध्ये एज्युकेट झालाय किंवा पुढे गेलेला आहे, पण हॉस्पिटॅलिटी बिझनेसमध्ये आज कुठला जरी एखादा चांगला माणूस आला लातूरमध्ये तर त्याला कुठे थांबवायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. की जिथे की तुम्हाला वेल अम्युनिटीज, वेल इक्विप्ड रूम्स मिळतील, स्वच्छ मिळतील, बेसिकली स्वच्छ. तर आमचा सयाजीचा हा पहिला मोठा हाच आहे की लोकांना स्वच्छ फूड, टेस्टी फूड आणि स्वच्छ रूम एकदम अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये लोकांपर्यंत पोहोचवायचं. तर सयाजी ग्रुपला आम्हाला सिलेक्ट करण्याचं रिझनच हे होतं की सयाजीची मेन USP आहे की त्यांचं फूड, लोकांसोबतचा एक व्यवहार आणि इटसेल्फ जो स्टाफ सोबतचा त्यांचे जो कोऑर्डिनेशन आहे, सयाजी ग्रुप आणि सयाजीचा स्टाफ विथ ओनर्स, हे जे कोऑर्डिनेशन आहे हे खूप आम्हाला आवडलं. आणि ह्या गोष्टी आम्ही जेव्हा अभ्यास केला, बऱ्याच ब्रँड सोबत डिस्कशन झाले, तर तेव्हा समवेअर वी फील लाईक की सयाजी इज जस्ट लाईक अ गरजे ग्रुप. हा तो खूप मोठा ग्रुप आहे, पण आमची कुठेतरी सूत्र जुळतील ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्यासोबत टायअप केलं. आज एक मोठं धाडस आम्ही केलेलं लातूरमध्ये हा प्रोजेक्ट आणण्याचं. मीनवाईल सॉफ्ट लॉन्च मध्ये आम्हाला लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगला मिळतोय आणि आम्ही प्रयत्न करतोय की लातूरच्या लोकल लोकांना जास्तीत जास्त एज्युकेट करून जॉब वरती घ्यावं. तर आमचे जेवढे पण HODs आहेत, हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणतो, त्यातले बरेच लोक आम्ही प्रयत्न केलाय ते महाराष्ट्रातले असावे आणि आपल्या लातूरच्या आजूबाजूचे असावे. म्हणजे आमचे F&B मॅनेजर आहेत किंवा बाकीचे जे मॅनेजर ते तर प्रॉपर लातूरचे आहेत, जे की मागच्या 10-15 वर्षापासून बाहेर गोवा, मुंबई, पुणे, अहमदाबाद तिथे काम करत होते. त्यांना असा एक काम करण्याची संधी मिळणारा कुठलाच प्लॅटफॉर्म नव्हता. तो एक प्लॅटफॉर्म क्रिएट झाला आमच्यामुळे, ह्याचा एक आम्हाला आनंद होतोय. आणि वी आर फोकसिंग की मॅक्सिमम लातूरच्या लोकांना आपण काम देण्यात यावं. आम्ही वेंडर्स डेव्हलप केले, ज्या गोष्टी इथं मिळत नव्हत्या. एक्झॉटिक व्हेजिटेबल जे आपण म्हणतो, जे पास्ताज मध्ये किंवा दुसऱ्या अजून काही कॉन्टिनेंटल फूड्स मध्ये असतात, तर त्याचे वेंडर्स आम्ही इथे लातूरमध्ये तयार केले, त्यांना डेव्हलप केलं. तर ह्या सर्व गोष्टी करण्याचा एक आम्हाला चान्स मिळाला ह्या बिझनेस मधून. कारण की ह्याच्या अगोदर आमचा जो बॅकग्राऊंड होता तो कॉन्ट्रॅक्टरची बॅकग्राऊंड होता, कधी लोकांसमोर यायचा कधी प्रसंग आला नाही. तर तेच आम्हाला आज मला खूप आनंद होतोय सांगायसाठी. तर खूप मोठी स्टोरी आहे, कारण की 5 वर्ष झालं आम्ही ह्या प्रोजेक्ट मध्ये लागलेलो आहे. तर सांगण्यासाठी भरपूर काही गोष्टी आहेत, पण अजून काही स्पीकर्स बोलणार आहेत. आमचे अजय सर पण बोलणार आहेत, जे की ही इज AGM ऑफ सयाजी ग्रुप. त्या व्यतिरिक्त मी मिस्टर शेनॉय पण आलेले आहेत, ते थोडेसे बॅक स्टेज थांबलेले आहेत, ज्यांनी की हा सगळा तुम्हा लोकांना आम्हा लोकांना भेटून घालण्याचा एक प्रसंग जो आणला आहे. ते मिस्टर शेनॉय मार्केटिंग हेड आहेत ते सयाजी कॉर्पोरेटचे. तर त्यांचं पण मी थँक्यू बोलतो. आणि आपले सर्व आलेले जे पण पत्रकार मित्र मंडळी, भगिनी, माझी फॅमिली, सयाजी ग्रुप, मी सगळ्यांना एकदा थँक्यू बोलतो. आणि तुमचा सपोर्ट आम्हाला लागणार आहे, कारण की हे मोठं धाडस जे आम्ही केलंय ह्याला पुढे चालवण्यासाठी सगळ्यांची जर प्रतिसाद चांगला राहिला तर आम्ही नक्कीच अजून ह्याच प्रकारचे अजून काही हॉस्पिटॅलिटी रिलेटेड प्रोजेक्ट्स आम्ही लातूरमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. थँक्यू सो मच मयूर सर. होपफुली सर्वांना कम्प्लिटली बॉडी इज एनराइज्ड बाय सयाजी लातूर याबद्दल सर्वांना नक्कीच इन्फॉर्मेशन मिळाली असेल. थँक्यू सो मच सर.